नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 1 या कक्षाने सोनसाखळी चोरीचे 2 आरोपी अ, दिनांक 18 तारखेला अटक करून अ, 6 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यातला जो आरोपी क्रमांक 1 आहे, नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर, याच्यावरती एकूण 41 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी देखील आपण त्याला 3 ते 4 महिन्यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्याच्यामध्ये त्याने 12 घरफोडीचे गुन्हे आणि 1 चेन स्नॅचिंगचा गुन्हा त्याला अटक करून आपण उघडकीस केला होता. त्यावेळेस त्याने त्याचा साथीदार प्रशांत राजू मगर उर्फ प्रशांत भगवान वाघमारे उर्फ प्रशांत बबन वाघमारे, तर याचं त्याने नाव सांगितलं होतं की तो त्याचा साथीदार आहे. तेव्हापासून आपली टीम या प्रशांत वाघमारेच्या मागावर होती. त्याला अटक करण्यामध्ये 18 तारखेला आपल्याला यश आलेलं आहे. तर प्रशांत वाघमारे याने उर्वरित जे 5 गुन्हे आहेत त्याचा मुद्देमाल आपल्याला दिलेला आहे. ज्याने चेन स्नॅचिंग केल्या होत्या तो मुद्देमाल आपल्या टीमने रिकव्हर केलेला आहे. या 6 गुन्ह्यामध्ये साधारणतः 10,18,956 रुपये किमतीचा मुद्देमाल गेला होता. त्यामधील 7,04,627 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. चेन स्नॅचिंगचे जे गुन्हे होत आहेत त्यामध्ये आरोपी वेगवेगळ्या आयडियाज युक्त्या वापरत आहेत. जसं की हेल्मेट वापरतात, तोंड झाकलेलं असतं, त्यांना बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कुठे आहेत याबाबतची त्यांना माहिती असते आणि त्यामुळं ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत असे रोड ते सिलेक्ट करतात आणि रोडवरून जाणारे ज्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत जे एकटे आहेत तर अशा लोकांची चेन स्नॅच करून पटकन गाडीवरती निघून जायचं हे त्यांची मोडच असते. अशा गुन्ह्यांचा तपास करणं हे एक आव्हानात्मक काम असतं, कारण याच्यामध्ये कुठलाही क्ल्यू नसतो. सीसीटीव्ही फुटेज जरी आपल्याला मिळालं तर त्याच्यामधून चेहरा दिसत नाही. तर त्यामुळं जोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही किंवा त्याची ओळख पटत नाही तोपर्यंत आपल्याला ते सीसीटीव्ही चेकिंग करावे लागतात त्यांच्या रूटनुसार आणि मग एखाद्या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला क्ल्यू मिळतो आणि मग त्या क्ल्यूवरून आपण पुढं तपास करतो, टेक्निकल तपास करतो आणि त्याच्याद्वारे आपण हे गुन्हे उघडकीस आणतो. तर ही एक चांगली कामगिरी सिनियर पी आय विकास घोडके, एपीआय निलेश बनकर, PSI अभय काकड आणि यांच्या टीमने भरपूर मेहनत घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यापूर्वी देखील युनिट 1ने मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आणलेला आहे. फक्त गुन्हे उघडकीस आणणंच नाही तर मुद्देमाल हस्तगत करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. तर त्याच्यामध्ये पण साधारणतः 70% मुद्देमाल या गुन्ह्यातला त्यांनी रिकव्हर केलेला आहे. यातला जो 1 नंबर आरोपी जो आहे त्याच्यावरती एकूण 41 गुन्हे आहेत आणि जो 2 नंबर आरोपी आहे प्रशांत मगर त्याच्यावरती एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. म्हणजे सराईत गुन्हेगार आहेत. हा जो 1 नंबर आरोपी आहे नौशाद आलम याला ज्यावेळेस आपण घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं होतं याचा जो साथीदार आहे युसुफ ना, हा युसुफ, तर त्याच्यावरती नौशाद आणि युसुफ हे दोघ जण मिळून घरफोडीचे गुन्हे करतात आणि नौशाद आणि प्रशांत हे दोघ जण मिळून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करतात. तर नौशाद याच्यामध्ये कॉमन आहे. आता यानंतर आम्ही यांच्यावरती स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणार आहोत, जे की पुढील काळामध्ये तुम्हाला समजेल, जेणेकरून हे लवकर जेलच्या बाहेर येणार नाहीत आणि परत असे गुन्हे करणार नाहीत. नौशाद आलम जो आहे त्याला आपण अटक केलेली आहे जून 2026ला. तर तेव्हापासून घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तो जेलमध्येच आहे. त्याच्यानंतर तो जेलच्या बाहेर आलेला नाही. 18 तारखेला आपण नौशाद आणि प्रशांत वाघमरेला अटक केल्यानंतर नौशादची आपण कस्टडी घेतली जेलमधून. तो जेलमध्येच होता, तो जामिनावर बाहेर आलेला नव्हता. आणि हे जे गुन्हे चेन स्नॅचिंगचे केलेले आहेत हे जून 2026च्या अगोदरचे गुन्हे आहेत. म्हणजे आपल्या ताब्यात आल्यापासून तो जेलच्या बाहेर आलेला नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी गुन्हे केलेले नाहीत, हे अगोदरचे गुन्हे आहेत. त्याच्याबद्दल यांचा तपास चालू आहे. परंतु जे ज्वेलरी शॉपवाले जे आहेत त्याच्याबाबत आपल्या महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे की त्याच्यामध्ये ब्लाइंडली आपण त्यांना आरोपी करू शकत नाहीत. तर त्याच्यामध्ये जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट जर दिसली प्रॉपर, बरेचसे ज्वेलरी शॉपवाले असे असतात की जे हॅबिच्युअल असतात, त्यांच्याकडे हे गुन्हेगार जातात आणि त्यांच्याकडेच माल विकतात. तर असे जे ज्वेलरी शॉप ओनर आहेत त्यांना आपण 100% आरोपी करतो. परंतु एखादा चांगला ज्वेलरी शॉपवाला आहे आणि त्याच्याकडे हा
एखादा व्यक्ती फर्स्ट टाइम गेलाय आणि त्याच्याकडून त्यांनी ते विकत घेतलं तर त्याला लगेच आपल्याला आरोपी करता येत नाही, जोपर्यंत त्याच्याबाबत स्ट्रॉंग एव्हिडन्स आपल्याला मिळत नाही. जर तुम्ही यांची मोडच बघितली तर हे ठरवून येतात की ह्या एरियामध्ये आपल्याला आज घरफोडी करायची, तर त्या ठिकाणी अगोदर हे त्या एरियाची रेकी करतात. कुठल्या घराची लाईट बंद आहे त्याचा अंदाज घेतात आणि ज्या घराची लाईट बंद असते त्याच ठिकाणी ते घरफोडी करतात. ज्या सोसायटीला सीसीटीव्ही नाहीत असे मॅक्सिमम सोसायटी हे पाहतात. आणि जरी सीसीटीव्ही असेल तर मग रुमाल बांधून किंवा आपली ओळख पटणार नाही अशा पद्धतीने घरफोडी करतात. आणि चेन स्नॅचिंग जे आहे तर चेन स्नॅचिंग मध्ये दोघंही शक्यतो दोन साथीदार असतात. रुमाल बांधलेला असतो किंवा हेल्मेट घातलेलं असतं आणि रोडवरून चक्कर मारत असतात. आणि त्याच्यामध्ये जर त्यांना एकच सिंगल लेडीज जाताना दिसते किंवा एकच पुरुष जाताना दिसतोय, त्याच्यामध्ये गळ्यामध्ये त्याची चेन स्पष्टपणे दिसते, अशा याच्यामध्ये मागे जो बसलेला व्यक्ती आहे पटकन ती चेन स्नॅच करतो आणि ते वेगाने निघून जातात. ही त्यांची मोडस आहे. याच्यामध्ये आपला तपास चालूच असतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं पण होतं की त्यांनी ती चेन मोडलेली असते, त्याचे पैसे घेतलेले असतात, ते पैसे खर्च करून टाकलेले असतात. कारण हे जर गुन्हे बघितले तर हे जूनच्या अगोदर झालेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या चेन त्यांनी मोडलेल्या आहेत त्या कुणाकडं ठेवलेल्या आहेत किंवा त्याच्याकडून ते रिकवर करणं, तर याला थोडीशी वेळ लागतो. बऱ्याच वेळेस हे काही काही ठिकाणी गहाण पण ठेवतात, त्याच्यावरून लोन पण घेतात. मग अशा ठिकाणावरून ते चेन रिकवर करणं आपल्याला थोडं जिकिरीचं जातं, कारण ऑलरेडी त्या संस्थेची सुद्धा फसवणूक झालेली असते त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टीचा आपण उर्वरित सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न केले जातील. याच्याकडे ऍक्च्युली डॉक्युमेंटच नाही. हा जो प्रशांत वाघमारे आहे हा अनाथ आहे ना, तर हा अनाथ आहे. तर त्याला आई वडील नाही आहेत आणि त्याच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नाहीये, आयडी प्रूफ. तर ज्यावेळेस म्हणजे तो गुन्ह्यामध्ये अटक होईल तर त्यावेळेस जे पूर्वीचे त्याने गुन्हे केलेले आहेत त्याने जे नाव सांगितलं त्या नावाप्रमाणे ते गुन्हे दाखल आहेत. तर आता याचं जे नाव आहे आता प्रशांत राजू मगर ना, प्रशांत राजे. तर त्याबाबत सुद्धा आता तपास करता येईल आपल्याला अजून. बरेचसे आता याच्यामध्ये आरोपींची मोडच अशी असते की जे सराईत आहेत आणि बरेचसे नॉर्थ साइड कडून पण आपल्याकडे येतात, तर ते वेगवेगळे नावं देतात. दिल्लीला एक वेगळंच नाव दिलेलं असतं, नंतर मध्य प्रदेशमध्ये अटक झाली तर वेगळंच नाव दिलेलं असतं. तर आता थोडस जरा आपल्याकडं काही आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आता इथून पुढे अशा गोष्टी होणार नाहीत आणि यांचे एकदा फिंगरप्रिंट घेतले तर ते फिंगरप्रिंट वरून सुद्धा आपल्याला आता नावं इथून पुढे मिळत जातील. बीड कडचा राहणार आहे, लहानपणापासून तो